आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहेत. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते देण्याचेही नियोजन सुरू असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तर निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळू शकते. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे. जर तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट अर्थात डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र हवे असतील तर आता तुम्हाला या 11 अटी पूर्ण कराव्याच लागतील. त्यातील पहिली सर्वात महत्त्वाची अट, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे फक्त त्यांनाच आता मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार आहे. म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. याचं महत्त्वाचं कारण समजून घ्या. सरकारनं अपात्र लाडक्या बहिणींना बाहेर काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेत बसतच नाहीत, ज्या महिला चुकीचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येते आणि याची सुरुवात मागच्या 2-3 महिन्यापासूनच मोठ्या स्तरावर चालू आहे. जवळपास 52 लाख महिलांना सरकारने या योजनेतून बाहेर काढले कारण त्या अपात्र होत्या. जर तुम्हाला सुद्धा अद्यापही नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर खूप जास्त शक्यता आहे की आता तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार नाही. बघा, 14 तारखेला 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे आणि त्याच्या आधीच लाडक्या बहिणींना खुश करण्याचं त्या ठिकाणी सरकारनं ठरवलेलं आहे. तेव्हा 31 डिसेंबरपासून जो नोव्हेंबरचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली ते पैसे जर तुम्हाला आलेले असतील तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट हे हमखास मिळणार आहे. अट क्रमांक 2, ई-केवायसी. बघा, नोव्हेंबरचा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आला जरी त्यांनी ई-केवायसी केलेली नव्हती तरी, परंतु ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी केलेली नाही कारण 31 डिसेंबर शेवटची तारीख होती, ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेली नाही त्या बहिणींना 100% त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे. मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळण्यामध्ये आता त्यांच्यामध्ये पण सरकारनं सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनी त्यांच्या पतीची किंवा त्यांच्या वडिलांची सुद्धा आधार ई-केवायसी करून घ्यावी. अनेक बहिणींनी सरकारचा सल्ला ऐकला नाही, सरकारच्या सूचनांचं पालन केलेलं नाही. जर तुम्ही सुद्धा तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या आधारावरून ई-केवायसी केली नसेल तर आता तुम्हाला पुढील हप्ता मिळण्याचे 100% अडचणी येणार आहेत. गिफ्ट मिळणार नाही आहे. जरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आला होता तरीसुद्धा आता म्हणजे 50-50 चान्सेस आहेत, मिळू शकतं किंवा मिळणारी नाही, परंतु गॅरंटीने सांगता येणार नाही. तेव्हा ते महत्त्वाचे आहे. आता बघा, सरकारनं जी तुमच्या वडिलांची किंवा पतीची आधार ई-केवायसी करायला सांगितली होती त्यातच बऱ्याचशा लाडक्या बहिणी म्हणत होत्या की त्यांच्या पतीचं निधन झालं किंवा त्यांचे वडील हयात नाहीत, अशावेळी त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र त्यांना जोडायचं होतं. जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे किंवा जी लाडकी बहीणच पोर्टल आहे ladkibaheen.maharashtra.go.in त्याच्यावरती सरकारनं सोय उपलब्ध करून दिली होती. तुम्ही अपडेट घेत नाहीत, माहिती घेत नाही आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. तर ज्यांनी ते केलेलं नाही त्या लाडक्या बहिणींना आता मकर संक्रांतीचं गिफ्ट मिळणार नाही आहे. पुढची गोष्ट बघा, लाडकी बहीण योजनेसाठी वयाची मर्यादा 21 ते 65 होती, बरोबर. अनेक ज्या काही महिला आहेत त्यांचं वय 65 वरून पुढे गेलेले आहे तरीसुद्धा त्या अजूनही लाडक्या बहिणीचा लाभ घेत आहेत. परंतु आता सरकारनं स्पष्टपणे ज्या महिलांचं वय 65च्या पुढे गेलं आहे त्यांचा लाभ या नवीन वर्षापासून 2026 या नूतन वर्षापासून बंद केलेला आहे. तेव्हा आता ज्यांचं वय 65च्या पुढे गेले त्या महिलांना, त्या लाडक्या बहिणींना या योजनेचे गिफ्ट म्हणजेच मकर संक्रांतीचं गिफ्ट अजिबात मिळणार नाही. त्याच्यानंतर बघा, एका कुटुंबात मॅक्झिमम एकाच अविवाहित महिलेला म्हणजे जिचं लग्न झालेलं नाही अशा एका अविवाहित महिलेला लाडकी बहिणीचा लाभ सरकारने देऊ केला होता. बऱ्याचशा कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त अविवाहित मुली आहेत ज्यांचं वय 21च्या पुढे. तर जर तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त अविवाहित महिलांनी लाभ घेतलेला असेल तर आता त्यांची देखील पडताळणी पूर्ण झालेली आहे आणि अशा महिलांना सुद्धा आता मकर संक्रांतीचं गिफ्ट 3,000 रुपये त्या ठिकाणी अजिबात मिळणार नाही. सोबत बघा, मध्यंतरच्या काळामध्ये जसं वर्ष संपतं तसं आपण बँकेमध्ये जी काही केवायसी केलेली असते ती केवायसी जुनी होते. जर तुमच्या बँक खात्यात तुमचं जे बँक खातं आहे
ते जर आधारशी लिंक झालेलं नसेल किंवा सीडिंग जर नसेल तर प्रॉब्लेम 100% येणार आहे. DBT तुमचं चालू आहे का? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एकदा चेक करून घ्या. ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही त्या सर्व लाडक्या बहिणींनी या गोष्टी चेक करून घ्या. बऱ्याचदा आधार लिंक बदलत हे कधी घडलं, जर तुम्ही तुमचा पत्ता बदलला, तुम्ही तुमच्या आधारमध्ये काहीतरी चेंजेस, तुमचं नाव बदललं, डेट ऑफ बर्थ जर तुम्ही बदलली किंवा अनेकदा आपण काय करतो पहा, एखादं नवीन खातं उघडतो कोणत्याही बँकेत. जर नवीन खातं उघडलं की आपला आधार तिकडे लिंक केलं जातं, परंतु तिथं DBT चालू नसते. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेताना DBT चालू असणं फार महत्त्वाचं असतं. जर तुम्ही एखादं नवीन खातं उघडलं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार त्या बँकवाल्याने लिंक केलं आहे, तर त्याच ठिकाणी DBT चालू असणं गरजेचं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर या 2 गोष्टी एकदा नक्की चेक करून घ्या की तुमचा आधार कोणत्या बँकेला लिंक आहे आणि त्या ठिकाणी DBT चालू झालेला आहे की नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट बघा, लाडक्या बहिणी आहेत त्यांना वेगवेगळ्या सरकारी योजनांचा लाभ मिळतोय. जर या मध्यंतरीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला असेल की ज्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात, तर अशा महिलांची ओळख पटवण्यात आलेली आहे. या सर्व महिलांचा हप्ता त्या ठिकाणी बंद केला जाणार आहे. ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहेत, ट्रॅक्टर सोडून अशा सर्व महिलांचा त्यांच्या घरातले जेवढे व्यक्ती होते त्या सगळ्यांचा डेटा आता सरकारकडे गेला आहे. ज्यांनी EKYC केली आपल्या वडिलांची किंवा आपल्या पतीची, त्या सगळ्यांच्या नावे बघा RTOमध्ये ज्या काही नोंदण्या आहेत, मग 4 व्हीलर असेल किंवा काय, अशा सगळा डेटा आलेला आहे. त्याही महिलांना त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, त्यांना आता लाडक्या बहिणीचे गिफ्ट मिळणार नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला 11 अटी सांगतोय. या 11 अटी जर पूर्ण होत असतील तरच मकर संक्रांतीचं गिफ्ट हे लवकरात लवकर मिळणार आहे. आता यांच्यामध्ये जे काही 4 चाकी वाहन आहे, जर तुमच्या घरातल्या 4 चाकी वाहनाला पिवळी पाटी असेल म्हणजे ते कमर्शियल वाहन आहे. त्या वाहनावरती तुमचं कुटुंब चालतं, तर अशांना काही अडचण नाही. परंतु ज्यांच्या कमर्शियल वाहन नाही आहे, ज्यांना सफेद पाटी, पांढरी पाटी, त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे. त्यांना हप्ता मिळणार आहे. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल, आयकर भरत असेल, मग तुमच्या 3 वर्षामध्ये जर तुमच्या घरातील कोणत्याही माणसाने, मग तुमचे वडील असू द्या, तुमचा मुलगा असू द्या, भाऊ असू द्या, बहीण असू द्या, जर तुमच्या रेशन कार्डवर जेवढ्या माणसांची नावं आहेत, तर त्यापैकी कोणीही त्या ठिकाणी इन्कम टॅक्स जर भरला असेल, तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी हप्त्यापासून वंचित राहावं लागेल. कारण लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमच्या घरातील कुणीही व्यक्ती आयकर भरत नाही, आयकर दाता नाही आहे, तर हे पण तुम्ही लक्षात घ्या. सोबत बघा, अनेक लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी सरकारी नोकरीला आहे, तरी पण त्यांनी फॉर्म भरला. अनेक लाडक्या बहिणी तर स्वतः सरकारी नोकरी करतात आणि तरी पण त्या या योजनेचा लाभ घेत आहेत. तर आता त्यांची देखील ओळख बऱ्यापैकी पटवण्यात आलेली आहे. ज्या महिला किंवा त्यांच्या घरातील कोणी सरकारी नोकरी करते त्यांचा लाभ सरकारनं या नवीन वर्षापासून 1 जानेवारीपासून बंद करण्यात आलेला आहे. जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला पेन्शन मिळते, सरकारी पेन्शन, आता बघा सरकारी नोकरी म्हणजे काय, तर केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका हे सगळे आले. किंवा जी काही घटक मंडळे आहेत, कुठेही जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती नोकरी करते, काम करते किंवा जर तिला त्या ठिकाणी पेन्शन मिळते, अशा सर्वांना लाभ आता सरकारनं बंद करण्याचं निश्चित केलेलं आहे. आता तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे हप्ते मिळाले ते तुमचं सौभाग्य समजा. तुम्हाला त्याबद्दल सरकारने काही विचारलेलं नाही, परंतु इथून पुढे मात्र तुमचा लाभ बंद केला जाणार आहे. तेव्हा या 11 अटीचं पालन जर तुम्ही करत असाल तर मकर संक्रांतीचा सण खूप चांगला तुमच्याकरता ठरणार आहे. 3,000 रुपये सरकारकडून 14 तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. आता तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुमच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीचं जे गिफ्ट आहे तुम्हाला हवं आहे की नाही. तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल तेवढं सरकारवरती प्रेशर पडणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त कमेंट करा. हो, आम्हाला मकर संक्रांतीचं गिफ्ट हवं आहे, कारण सरकार घोषणा करतं आणि त्यानंतर ती घोषणा हवेत विरून जाते. कारण लाडक्या बहिणी जर बोलल्याच नाहीत तर सरकारला वाटतं यांना गरज नाही आहे. तेव्हा आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी मागणी लावून धरायची, कमेंट करायची की हो आम्हाला हा हप्ता हवा आहे.
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. फेसबुक असेल तिथे या व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना पण सांगा की कमेंट करा, म्हणजे आम्हाला 3,000 रुपये गिफ्ट हवं आहे असं त्या ठिकाणी विनंती करायला सांगा. कमेंट करायला सांगा. व्हिडिओला लाईक न विसरता करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करणं का गरजेचं आहे बघा, सरकारकडून अनेक सरकारी योजना चालू आहेत ज्यामध्ये मोफत भांडी मिळत आहेत. मुलींना शाळेत जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी मोफत सायकलींचं वाटप सुरू आहे. त्या ठिकाणी महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सरकारनं शिलाई मशीन मोफत देण्याचे कार्यक्रमसुद्धा चालू केला आहे. एक ना अनेक योजना आहेत. बांधकाम कामगार मंडळ योजना आताच बंद झाली, 2-4 महिन्यात परत चालू होईल. यांच्यामध्ये बांधकाम कामगार म्हणून जर तुम्ही नोंदणी केली तर दिवाळीच्या आधी आपल्याला 5,000 रुपये मिळतात. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी अगदी बिनव्याजी कोणतंही व्याज नसतं. अनेक सरकारी योजना आहेत. बरं, ज्या मुली शाळेत जातात, जे मुलं शाळेत जाताना त्यांच्या शिष्यवृत्ती चालू आहेत, यामध्ये अगदी 1,000 पासून 1,00,000 पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. जर तुम्ही शाळेत जाताय, कॉलेजमध्ये जाताय, तुम्ही ITI करताय, डिप्लोमा करताय, जे काही करताय, प्रत्येक विद्यार्थी 1,000, 1,000, 2,000, 4,000, लाखा किंवा लाखांपर्यंत शिष्यवृत्त्या मिळतात. तर या सगळ्या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, आपल्या चॅनलवर त्याची सगळी माहिती आपण देत आहोत. आत्ताच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ हवा आहे मला कमेंट करून सांगा. त्या सर्व प्रकारच्या योजनांची माहिती देण्याची आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.